मुंबई महानगरपालिकेकडे या आर्थिक वर्षामध्ये 3,196 कोटी रुपये मालमत्ता कराचं संकलन झालेलं आहे। महानगरपालिका क्षेत्रातील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर या तिन्ही भागातील मालमत्ता कर संकलनाचा विचार केल्यास सर्वाधिक कर संकलन हे पश्चिम उपनगरामधून झालंय। एच पूर्व विभागातून सर्वाधिक 336.45 कोटी रुपये जमा झाले आहेत। वांद्रे वरळी सी लिंकवरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आजपासून कात्री लागणार आहे। टोलच्या रकमेत 18% वाढ करण्याचा निर्णय MSRDCने घेतलेला आहे। टोल आगाऊ भरल्यास वाहन चालकांना 10 ते 20% सवलत मिळू शकणार आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरांना शहराच्या दक्षिण भागातील जोडणारा हा सेतू अत्यंत महत्त्वाचा आहे। 500 कोटी रुपयांची इलेक्ट्रिक मोबिलिटी योजना आजपासून सुरू झालेली आहे। या योजनेमुळे इलेक्ट्रिक बाईक आणि 3 चाकी गाड्यांच्या विक्रीला चालना मिळेल। इलेक्ट्रिक बाईकसाठी 10,000 रुपयांपर्यंतची सबसिडी तर ई रिक्षा आणि ई कार्टला 25,000 रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी आता वातानुकूलित EV बस सेवा सुरू झालेली आहे। चैत्रोत्सवानिमित्त कुलदैवताच्या दर्शनासाठी ST महामंडळानं ही सुविधा उपलब्ध करून दिली। प्रायोगिक तत्वावर 2 बसेसच्या 6 फेऱ्या अशा एकूण 12 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत आणि यासाठी 170 रुपये प्रति प्रवासी भाडेदर असणार आहे। यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध आहे। राज्य रक्त संक्रमण परिषदेनं आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं। त्याला प्रतिसाद देत राज्यभरामध्ये फेब्रुवारीमध्ये 847 शिबिरं घेण्यात आली। त्यामुळे तुर्तास राज्यात रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आज त्यांची ईडी कोठडी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर केलं असता 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अरविंद केजरीवाल मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत। भ्रष्टाचारी हा कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच असं मोदींनी ठणकावून सांगितलं। यावरून संजय राऊतांनी मोदींवर घणाघात केलाय। मोदी हे जोक्स करतात, मोदी गुजरातचे लिव्हर आहेत, मोदींच्याच आजूबाजूला 10 भ्रष्टाचारी बसलेत अशी टीका राऊतांनी केली आहे। मेरठ की इस धरती के साथ ही